नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सुंदर असे विचार, सुसंस्कारी जीवनाचे मूल्यवान मोती। ऐका, विचार करा आणि सुखी व्हा। घरातली माणसं त्यांचं मन एकत्र असावं। मुलं वडिलांना भीतच असावीत। जास्त लाड केला की लाडानं वेडी होतात ना। प्रत्येकाचं दुःख एकत्र मिळून व्यक्त करावं। संकटाच्या वेळी सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहावं। घराचा आनंद सगळ्यांनी खुश होऊन एकत्र येऊन व्यक्त करावा। आई वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांच्याशी प्रेमानं वागावं। मुलांनीही आपल्या आई वडिलांचं दुःख जाणून घ्यावं आणि त्यांना मदत करावी। सर्वांनी सर्वांशी मनमोकळेपणानं वागावं। घराला घरपण हवं असेल तर एकजुटीनं राहावं लागेल। माणसाला खरंच आयुष्यात पुण्य प्राप्त करायचे असेल तर इतरांना मदत करावी, पण ती चांगल्या कामातच। ती मदत ऋण फेडण्यासारखी असावी। मदत गरिबांना, म्हाताऱ्यांना, दीनदुबळ्यांना करावी। नाहीतर काही जण मदत करतात दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला, पण त्याने पुण्य नाही तर पापाची शिक्षाच मिळते। आणि हो, नेहमी मदत मनमोकळेपणाने करावी, तरच ती सार्थकी ठरते। विश्वास ठेवणं, विश्वासाला तडा न जाऊ देणं, विश्वासात घेणं खूप अवघड असतं। पण आत्ताचं जग इतकं स्वार्थी बनलंय की विश्वास ठेवायला पण भीती वाटते। विश्वास तरी ठेवायचा कोणावर? आणि जर आपल्यावरच कोणाचा विश्वास नसेल तर? विश्वासघात केल्याने जे दुःख मिळते ते फार विनाशकारी व अविस्मरणीय असतं। तरी पण मित्रांनो, जेथे विश्वास असतो तेथे स्पष्टीकरणाची गरज नसते, पण जिथे विश्वासच नसतो तिथे कितीही स्पष्टीकरण दिलं तरी ते कमीच पडतं। सत्य बोलणारा माणूस आणि खरेपणा असणारी वृत्ती, तोच व्यक्ती विश्वासाचा हिरा असतो। सत्य नेहमी कटू असते। ते कितीही खोट्या बाता मारून लपवले तरी ते आज ना उद्या कळतेच। म्हणून सत्याची कास धरा आणि खोट्याची साथ सोडा। सत्य बोलणारा माणूस कोणालाच घाबरत नसतो। सत्य आणि खरेपणाच जीवनात पुण्य आणि आनंद प्राप्त करतात। आयुष्यात काहीतरी करायची उमेद असते तेव्हा हवा असतो स्वतःवरचा आत्मविश्वास। जर आत्मविश्वास नसेल तर आपण दुसऱ्याचं गुलाम तर बनतोच, पण स्वतःलाही ओळखत नाही। आत्मविश्वास चांगल्या कामासाठीच बाळगावा। आत्मविश्वास म्हणजे जीवनातल्या इच्छाशक्तीचं मीठ। जर ते मीठ नसेल तर इच्छाशक्तीला चव येत नाही। आपण एखादं चांगलं काम करत असताना कोणी त्यावर हसलं तर हसणाऱ्यांना हसू द्यायचं असतं। वाईट बोलणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नसतं, कारण हसणारे सोडून आपल्या पाठी सारं जग असतं। वेळ निघून जाते पण लक्षात राहतात ते शब्द, म्हणून बोलताना जरा विचार करून बोलावं। जिभेचं वजन फार कमी असतं, पण जिभेचा तोल सांभाळणं फार कमी लोकांना जमतं। नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो, तरीही अनेक वळणे घेत नदी समुद्राला मिळतेच। तसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनोबल खचत असते। त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खस्त्या मनाला सावरू शकतो तो स्वप्नपूर्ती करू शकतो। आयुष्याचा रस्ता संघर्षमय असला तरी चालेल, पण आयतं खाणारा नसावा। कारण असं म्हणतात, काय गोड तर काम गोड। म्हणजे तुम्ही कुठेही जावा, काम केलं तरच लोक गोड असतात, नाहीतर नुसतं आयतं खाल्लं तर लोक मागे नावं ठेवतात। काही जण तर तोंडावरही ठेवू शकतात। तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही मोठ्या पदावर असू द्या, जर तुमच्यात माणुसकी आणि संस्कार नसतील तर त्याला काडीचीही किंमत नसते। पैसा आपल्या आयुष्यातला ऑक्सिजन असतो, तो आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असतोच, पण माणुसकी,
संस्कार आणि आपली माणसं आपली कर्तव्य असतात. तुम्ही कर्तव्य करीत राहा, पैसा आपोआप मिळतच राहील. फक्त मनुष्याच्या यशाकडे पाहत बसू नका. त्यांनी त्या मार्गापर्यंत जाण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, त्यांना कोणकोणत्या अपयशांना सामोरे जावं लागलं, या गोष्टींकडे पण जरा लक्ष द्या. कारण शेवटी कोणी कितीही मोठा झाला यापेक्षा तो कसा मोठा झाला हे खूप महत्त्वाचं असतं. हे जीवन खूप सुंदर आहे. तुम्ही आनंदी जगा, इतरांनाही जगू द्या. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून, सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका.